एलिझाबेथ एकादशी तो पण करेक्ट वारी आणि याच्या रिलेटेड होता सगळ्या करेक्ट मुलांचा. करेक्ट. तो त्याचा अँगल किंवा त्याचं लहान मुलं, त्याचं काम नाही का पंढरपूर जे आपल्याला दिसतं नेहमी जुन्या पिक्चरमध्ये बरोबर दाखवलं, पण ते वेगळ्या पद्धतीने दिसलं. बरोबर. नक्की त्याचा अनुभव कसा होता? एलिझाबेथ एकादशी करताना गंमत अशी झाली, की अ, परेश मोकाशींनी त्याच्या आधी एक खूप मोठा सिनेमा दिला होता. तो म्हणजे होता हरिश्चंद्राची हो, फॅक्टरी. हो. आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी ज्यांनी शूट केला होता अमलेंदू चौधरी. हं, हं. तर विशेष गोष्ट म्हणजे अशी, की एलिझाबेथ एकादशीची स्क्रिप्ट ऐकल्याच्या नंतर अमलेंदू चौधरींनी परेश मोकाशींना रेकमेंड केलं, की मी हा सिनेमा नाही करू शकणार बरोबर. हां. आणि हा सिनेमा जो आहे, हा अमोल शूट करू शकतो, कारण का अमोल वारीला जातो दरवर्षी. बरोबर. मला माहीत नाही त्यांना कसं माहिती होतं. हं, हं. कदाचित कोणीतरी सांगितलं असेल त्यांना. पण ते त्यांच्या अमलेंदू चौधरींकडनं आलं आणि अ, परेश मोकाशींना जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो, तेव्हा अतिशय म्हणजे गमतीची गोष्ट अशी, की परेशने मला पहिलं एक ब्रीफ दिला होता चित्रपट शूट करायचा. तो म्हणजे असा, की मला एक असुंदर चित्रपट शूट करायचा आहे. हा शब्द मला आठवतो. बरं. असुंदर म्हणजे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे परेश मोकाशींना ॲज अ डायरेक्टर पण माहिती होतं, की कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल बाजात न अडकता चित्रपट हा शूट झाला पाहिजे. एकदम डॉक्यू ड्रामा टाइप एकदम उत्स्फूर्तपणे शूट झाला, तरच त्या चित्रपटाला मजा येईल. आणि मी म्हणतो एलिझाबेथ एकादशीला माझं कास्टिंग झालं एका दृष्टीने, वाह! की कारण का तो जर सिनेमा मोठा कॅमेरा आणि सगळं मोठे तंत्रज्ञ आणि लाइटिंग आणि अशा पद्धतीत शूट करायला गेलो असतो, तर तो अजिबात झाला नसता. हं, हं. माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हाच होता, की पंढरपूर मला इन अँड आउट माहिती होतं. हं, हं. माझ्याकडे असा कॅमेरा होता, की जो लोकांना दिसायचाच नाही. बरोबर. तर तर म्हणून ते म्हणजे गरम बांगड्या, गरम चाय हो. तो सीन आहे ना, तो तो तिकडे नामदेव पायरीवर शूट झालेला हो, सीन आहे. हो. आणि वारीच्या म्हणजे कार्तिकी वारीच्या दिवशी, ज्या दिवशी त्या पायऱ्यांवरनं कमीत कमी 8 ते 10 लाख लोकं अंघोळ करून वरती चालत जातात दर्शनाला. त्या पायरीवर शूट झालाय तो सीन हं. त्या दिवशी. आणि हं. कोणीही कॅमेऱ्यात बघत नाही. हा जो प्लस पॉइंट आहे, हा दुसऱ्या कुठल्याही कॅमेऱ्याबरोबर हे शक्यच झालं नसतं. तो फक्त तो एक छोटा कॅमेरा कोणालाही न दिसणारा होता म्हणून. आणि गंमत म्हणजे त्या मुलांचं आणि आमचं बॉन्डिंग तेवढं मजेदार होतं. म्हणजे एलिझाबेथ एकादशीचे पण असे किस्से आहेत. म्हणजे मी स्वतः टेक्निकल टीम बरोबर सारडा धर्मशाळा म्हणून घाटावर एक धर्मशाळा आहे, तिथे राहिलो होतो. कारण का मी जर बाहेर हॉटेलमध्ये राहिलो असतो, तर तिथून घाटापर्यंत पोहोचायचा प्रवासच आम्हाला झेपला नसता. बरोबर. म्हणून मी स्वतः माझ्या टेक्निकल टीम बरोबर, कॅमेरा, लाईटच्या टीम बरोबर घाटावरच राहिलो होतो. हं. आणि मग आम्ही तिथूनच अपडाऊन करून चालत उतरायचो, चालत आम्ही आमचे शूट करायचो आणि परत रूमवर जाऊन झोपायचो. असं ते आम्ही सगळं घडवलं. त्यांनी एक वारकरी म्हणूनच तुम्ही त्यातून हो, इन्व्हॉल्व हो, झालता सगळं. हो. त्याशिवाय ते आणि नाही काम शक्य ते नव्हतं. म्हणजे हं, परत एक मी सांगतो, की तो हं. एलिझाबेथ सुद्धा तो एक तर परेश मुखाशींनी फार मला स्वातंत्र्य दिलं. माझ्या बरं. पद्धतीने काम करू दिलं. हं. विश्वास ठेवला त्यांनी माझ्यावर. आणि स्टॅनली का डब्बासारखाच एलिझाबेथ एकादशी सुद्धा चित्रपट मी स्वतः सुद्धा परत शूट करू शकत नाही. कारण का ती माऊलींकडे नाळ जोडलेली हो, होती हो. आणि त्याच्यातूनच ते घडलं. आणि म्हणजे अजून एक अ, एलिझाबेथ एकादशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपटात एकही शॉट मी ट्रायपॉडवर घेतलेला नाहीये. हो. त्या चित्रपटाचा एकूण एक शॉट माझ्या खांद्यावर हँडहेल्ड शूट झालेला चित्रपट आहे तो. आणि माझ्या मते म्हणूनच त्या चित्रपटात ती एनर्जी आली. म्हणूनच हां. माझ्या मते त्या चित्रपटात अ, ते जे लहा आत्मीयता आली लहान आणि मुलांचा भावविश्वास दिसतो हो, त्याच्यामध्ये सगळं. अगदीच. म्हणजे हं. आता ते तर परेशजींचं क्रेडिट आहे. आणि मला असं वाटतं ते मला जे काही स्वातंत्र्य मिळालं, हे 2 चित्रपट शूट करताना मला माझ्या दिग्दर्शकांकडनं जे काही स्वातंत्र्य मिळालं, तर मला असं वाटतं, की ह्या 2 चित्रपटांनी मला खूप शिकवलं. एकतर कुठल्याही गणितांमध्ये न न अडकून राहता आपलं काम कसं करावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, अ, चित्रपट क्रिएटिव्हली हा असतो तो अ, तुमच्या एनर्जीवर अवलंबून असतो. तुम्ही त्या चित्रपटाला काय देऊ शकता, हे जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही फार मोठं काम करू शकता. तुम्ही जर विचार करत राहिलात, की मला ह्याच्यातून काय मिळेल? मग तुम्ही दिग्दर्शक असाल, तुम्ही कॅमेरामन असाल, तरीसुद्धा मला असं वाटतं अ, मी या चित्रपटाला काय देऊ शकतो, इतक्या प्रामाणिकपणे जर तुम्ही काम कराल, तर तुम्ही नेहमीच चौकटीच्या बाहेरचं काम करू शकता आणि तरच तुमचा एक कलाकार म्हणून कस लागतो आणि तो लागावा म्हणून कदाचित देवच तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाठवत असतो. तुमच्याकडनं करून घेतो. नक्की, नक्की.